नमस्कार सर्व मुंबईकरांना एक आनंदाची बातमी। या आनंदाच्या बातमीमध्ये वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालयामध्ये ज्या पद्धतीने गेल्या 3-4 वर्षामध्ये जे काही मुंबईकरांसाठी बदल हवे, एक चांगलं वातावरण निर्मिती, मग त्याच्यामध्ये आलेले वाघ असतील, आलेले पेंग्विन असतील, बाकी सगळे प्राणी पक्षी, अतिशय सकारात्मक असं वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालय व्हायला लागलंय। कारण बऱ्याच मोठ्या पक्ष्यांमध्ये पण पिल्लं देणं, अंडी देणं हे चालू झालेलं आहे। याच्यामध्ये पेंग्विन हा जो विषय बऱ्याच लोकांनी त्याला हास्यास्पद ठरवलं। बरीच लोक म्हणजे या पेंग्विन येण्यामुळे जे काही वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालय यांचं येणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून जी आवक आहे ती वाढली, त्यांचा खर्च वगळता बऱ्यापैकी महानगरपालिकेच्या तिजोरीत ती भर पडते। आणि म्हणून वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालय भायखळा येथे हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील डोनाल्ड, ज्याला आपण नर म्हणतो, व डेझी मादी यांनी 1/5/2021 रोजी 1 मेला, यांचे जन्म पण इतके मजेशीर आहेत की कोण विसरू नाही शकणार। 1 मेला झालेला नर पिल्लाचे नाव आपण ओरिओ ठेवतो। आज ओरिओला बघण्यासाठी जेव्हा जेव्हा प्राणी हे संग्रहालय उघडतं किंवा आताही लवकरात ते ओपन होईलही, कारण जे काही कोविड-19 कोरोना, ओमायक्रॉन, डेल्टा यांचा जो काही प्रादुर्भाव आहे, म्हणून वाढलेल्या प्रादुर्भावाला लक्षात घेता मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या सगळ्या निर्णय घेतल्यामुळे बंद झालं, पण ते लवकरच आता उघडेलही। आता हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील मोल्ड नावाचा नर आहे आणि फ्लिपर नावाची मादी आहे। या जोडीने 18/8/2021 म्हणजे 18 ऑगस्ट रोजी पेंग्विन नर पिल्लाला जन्म दिला। आपण थोडं लॉंग टाईमनी आपण त्यांना नामकरण करतोय, कारण त्यांचे डोस, त्यांची काळजी लहान असताना जी आपल्या बाळांची, आपण पण हल्ली एक नवीन ट्रेंड आहे, 12व्या दिवशी न करता 1.25 महिन्यांनी 1.5 महिन्यांनी बारसं करतो, तसंच हे आज ह्या मोल्ट आणि फ्लिपरचं जे बच्चू आहे ते नर म्हणजे मेल आहे आणि त्याचं नाव ऑस्कर असं दिलं जाते। बरोबर, ऑस्कर असं नाव दिलं जाते। निश्चितच आदित्य उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून किंवा यांच्या सहकार्याने हे हम्बोल्ट पेंग्विन ही खूप मोठी पर्वणी मुंबईकरांसाठी नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात, अगदी महाराष्ट्राच्या बाहेरूनही लोक बघायला येतात। ही पर्वणी आदित्य ठाकरे साहेबांच्या माध्यमातून मिळाली। आज नाही म्हटलं तर 2 पिल्लं जन्माला येणं ह्या वातावरणात आणि त्या 2 पिल्लांचं संगोपन इथले प्राणी मित्र डॉक्टर किंवा त्यांचे असलेला स्टाफ हा अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय, ह्याचं हे उदाहरण आहे। आणि म्हणून हे बच्चू थोडंसं मोठं होईपर्यंत आम्ही नावाबद्दल घाई केली नाही, पण आता मात्र ते नाव आहे ऑस्कर। हे नामकरण त्याचं झालेलं आणि हे आदित्य साहेब यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला सगळ्या गोष्टीची विचारपूस केली जाते। आणि म्हणून मुंबईकरांना एक सुखद आनंद की दुसऱ्यांदा
दुसऱ्या जोडीला झालेलं हे बाळ आहे आणि ते लोकांच्या म्हणजे आता बघण्यामध्ये ते बाळ यायला लागलेलं आहे बाहेर. आई वडिलांना सोडून ते बाळ म्हणजे आमचा ऑस्कर खेळायला लागले. त्यामुळे ते नामकरण झालं असं मी जाहीर करते. तसंच आपला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालय सुमारे 15 वर्षांनंतर 12/2/2020 रोजी सिद्धार्थ गार्डन प्राणी संग्रहालयात औरंगाबाद येथून हा बंगालची वाघांची जोडी नर आणि मादी, एक मादी आहे ती शक्ती करिश्मा आहे आणि नर आहे तो शक्ती आहे आणण्यात आले. आणि त्या वाघांकरिता ज्याला आपण नैसर्गिकरित्या त्यांचा अधिवास निर्मिती, धबधबा, पारदर्शक काचेची प्रदर्शनी, अनुकूल लँडस्केप हे सगळं तिथे तयार केलं. म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे की मी जंगलात आहे. त्यांना धावण्याच्या सवयी, त्यांना पळण्याच्या सवयी तेवढ्या त्या भागात ते बरोबर करत असतात. आणि जेव्हा ती अनुकूलता त्या वातावरण निर्मिती ह्या 2 नर आणि मादीला वाटलं, शक्ती आणि करिश्माला, तेव्हा त्यांचं जे मीटिंग असतं त्यांच्या त्या ह्याच्यामधनं एक बच्चू आपल्याला परत मिळालेलं आहे. ते 14/11/2021 म्हणजे बाल दिना दिवशी ह्या दोन्ही जोडीनी जे पिल्लू आलेलं आहे त्या मादी पिल्लाचं नामकरण आज उद्धवजी ठाकरे साहेब किंवा आदित्य ठाकरे साहेब कोविड-19 कोरोना असल्यामुळे मे बी माहिती घेत असतात आणि त्रिपाठी त्यांची टीम यांना सांगण्यात आलं आहे. महापौर येण्यात आणि मी त्यांची काळजी विचारत असते, विचारपूस चालू असते. त्या बाळाचं पण नाव ती मादी पिल्लू आहे ते म्हणजे करिश्मा आणि शक्ती यांचं मादी म्हणजे मुलगी आहे. सरळ बोलायचं झालं तर मुलगी आहे आणि तिचं नाव आहे वीरा. वीरा वीरा अशा पद्धतीने ज्याला आपण म्हणतो ना जच्चा बच्चा किंवा बाळ बाळंतीण सुखरूप आहे का, तर अतिशय छान पद्धतीने सुखरूप आहे. चांगली काळजी घेते. आपण आत्ता ती सगळं पाहिलं कशी काळजी घेतात. आणि 3 महिने किंवा 2 महिने थोडंसं आपण वेळ घेतो. आता या वीराची काळजी तर 6 महिने घ्यायची, कारण मुळातच वाघीण ही थोडीशी अग्रेसिव्ह असते. आता जर आपण एवढे सगळे गेलो तर ती घाबरते, कारण जसं आपली आई सगळ्याच प्राण्यांमध्ये, मनुष्य प्राण्यांमध्ये पण बाळाचं संकट दिसलं तर पहिलं आई जवळ घेऊन त्याला स्वतःवर आघात झाला चालेल पण माझ्या बाळावर नको. तसं हे तर प्राणी आहेत आणि ते अग्रेसिव्ह प्राणी आहेत. त्यामुळे थोडंसं अजून 2 महिने आपल्याला खूप वाट बघावी लागेल. त्यांचं लसीकरण व्हायचं आहे ते आता मला वाटतं आज किंवा उद्यापासून ते चालू होईल, कारण त्यांच्यामध्ये पण 2 रॅबिजचं आणि ट्रायकॅट हे द्यावं लागतं आणि त्याच्याने त्यांच्यावर होणारे परिणाम, त्यांच्यावर होणारं बाळ कसं आहे हे सगळं आमचे प्राणीमित्र डॉक्टर जे तिथे काम करत आहेत ते सगळे मनापासून त्यांची काळजी घेत आहेत. आणि त्यामुळे ह्यानाही हे जे काही आपण आता सीन पाहिले हे इतके बेसावर असताना घेतलेले सीन आहे, नकळत. कारण जर तिला कळलं ते आता बाळ जेव्हा असं अलर्ट झालं तेव्हा ह्यानी फोटोग्राफी बंद केली. हे आपल्याला कळलं असेल ना किती छान पोझिशन घेतली त्यांनी. ह्याचा अर्थ हे अग्रेसिव्ह जे प्राणी असतात एकदम, तर ते पिल्लालाही उचलून नेताना किंवा त्याला माझ्या बाळाला जर धोका होतोय तर ते स्वतः तो धोका पहिला पत्करतात. म्हणून
हा धोका आपण पत्करत नाहीये. तुम्हाला या माध्यमातून का देतोय, तर तिला जर कळलं तर ती अग्रेसिव्ह होऊन बाळाला घातक ठरू शकते, त्याला इजा होऊ शकते आणि त्या बाळाला इजा होऊ नये म्हणून आपण त्यांच्या कलानी, म्हणजे त्यांचा जेव्हा जेव्हा मूड असतो त्या मूडमध्ये पटकन हे सगळं क्लिक केलं जातं. असं मुद्दाम तुम्हाला काही बाहेर ठेवण्याचा उद्देश नक्कीच नाही. कारण ही मुंबईकरांसाठी पर्वणी नाही, तर ही पूर्ण देशात जे आपल्याला बाहेर जाऊन बघता येणार नाही ते राणीच्या बागेत बघता येईल म्हणून ती पर्वणी आहे. तर याचा आनंद आपण आता त्यांच्या वारसं म्हणायला हरकत नाही. खूप लोकांनी आम्हाला हिणवलं आहे ते मला माहिती आहे, पण निश्चितच त्यांच्याही बाळांच्या जन्माचा जल्लोष किंवा जन्माचा आनंद हा आम्हाला व्हायलाच हवा. कारण त्यांची काळजी घेता घेता ही बाळं जन्मले. आणि जेव्हा एक लक्षात ठेवा, कुठच्याही घरामध्ये असं म्हटलं जातं, एक संकेत असतात की घरटं जेव्हा बांधलं जातं त्यावेळेला त्या घराची वास्तू त्यांना सुरक्षित वाटते. त्या घरामध्ये असलेली लोक ही आपल्याला काय हानी पोचवणार नाहीत, तेवढा सुरक्षितपणा असल्याशिवाय बाळ जन्माला येत नाहीत. हे प्राणी पक्षी यांच्यामध्ये हे आजही बट नॅचरल जे म्हणतो ना आपण एक गुपित, ते त्यांच्याकडे असतं. आता हे प्राणीमित्र डॉक्टर त्यांच्याकडनं माहित्या मिळतात. खूप आनंद होतो की हे क्षण त्यांना बघायला मिळतात. पण निश्चितच खूप काळजी घेत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या बारसं म्हणायला हरकत नाही. आम्ही केक कापून आणि सर्वांना थोडासा अल्पहार देऊन करतो. हां बोला. आज आनंदाच्या क्षणी हाच आनंद राहू द्या. हां शंभर टक्के मी म्हणूनच म्हटलं तो आनंद सर्वांनीच घ्या, परंतु त्याच्या आड जर काही चुकीचं घडलंय असं वाटतंय तर निश्चित आयुक्त त्याची इन्क्वायरी करतील आणि त्या इन्क्वायरी अंती जो काही निर्णय असेल तो तुमच्या समोर येईल. त्यामुळे झालंय नाही झालंय हा पत्र फक्त दिलंय. त्यामुळे आयुक्त आणि मी स्वतः त्या आणि याची पूर्ण कारण आपल्याकडे कुठचंही गोष्ट बाय प्रोसेसनी होतं, म्हणजे त्याच्या प्रोसेस असते, ती प्रोसेस कंप्लीट झाली आहे की नाही आणि आरोप काय म्हणता याचा नक्की शहानिशा नक्की होईल. बोला हिंदी. नमस्कार. आज का दिन मुंबईकर और महाराष्ट्र के लोगों के लिए बहुत ही अच्छा दिन है. हमारे मुख्यमंत्री सम्माननीय उद्धव जी बालासाहब ठाकरे, उन्होंने पक्ष प्रमुख जब भी थे तभी से और बाला साहब भी खुद वीर माता जीजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालय के ऊपर बहुत ही उनका प्यार, उनकी निगरानी बहुत ही खुद करते थे. बार बार त्रिपाठी, डॉक्टर त्रिपाठी हमारे परदेशी, इनके साथ बातचीत करके उनका टीम के साथ अपने 1 अगस्त 2021 में जो हमारा एक ओरियो को पेंगुइन का, मैं पेंगुइन का बात कर रही हूँ, पेंगुइन का बच्चा का जन्म हुआ. उसका नामकरण ओरियो करके रखा है. और वापस दूसरी जो जोड़ी है मोल्ट जो मेल है और प्लीपर ये फीमेल है, उनका बच्चा इसका भी जन्म हुआ है और उसका नामकरण आज हो रहा है. उसका नाम है ऑस्कर. ये जो मोल्ड एंड प्लीपर मादी है उनका वो बच्चा है और डोनाल्ड और डेजी वो जो नर और मादी है उनका ओरियो बच्चा है. मीन्स हमें बहुत ही अच्छा कोट, जिसको उनका जो शरीर का
आकार है इतना मजेशीर और इतना सुंदर है कि अपने बच्चे जैसे छोटे छोटे बच्चे खेलते हैं वैसे ये ओरियो और अस्कर खेलते हैं। इसीलिए वीर जिजामाता भोसले उद्यान प्राणी संग्रहालय में आज उनका नामकरण हो रहा है। उनका जिसको हम बारसा कहते वैसा हुआ है। और उसके ऊपर आदित्य ठाकरे सर जिन्होंने पेंगुइन की जब ही जोड़ी लाई गई तभी बहुत ही लोगों ने उसके ऊपर बहुत ही अपनी नाराज़गी व्यक्त की थी, लेकिन अभी जिन्होंने किए वो भी देखने को आ रहे। अभी कोविड-19 कोरोना के जो बहुत ही बढ़ गया प्रादुर्भाव, इसलिए अभी वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालय बंद है। लेकिन जल्द से जल्द जैसे जैसे रुग्ण की संख्या कम होगी, थोड़ा धोखा कम होगा, तभी ये पूरा वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालय खुला करेंगे। अभी दूसरी एक न्यूज़ है अच्छी, जो 15 साल के बाद ये 12/2/2020 में सिद्धार्थ गार्डन प्राणी संग्रहालय औरंगाबाद से लेके आए हुए बंगाल टाइगर की जोड़ी, जिसको शक्ति नर है और करिश्मा मादी है, वो हमारे वीर जिजामाता भोसले प्राणी संग्रहालय में 2020 से उनको लाया गया। और वो दोनों जोड़ी के लिए अच्छी तरह नैसर्गिक जो होना चाहिए एटमॉस्फेयर उधर तैयार किया गया है। उसका धबधबा करके एक जगह की गई है, पूरे जंगल जैसा उनको फील होना चाहिए कि हम जंगल में हैं, हम कैदी नहीं, हम जंगल में हैं। और उनका मुक्त संचार होता है उसमें। और जब भी उनको लगता है कि ये मुक्त संचार हमारा खुद का घर है, खुद का जंगल है, तभी नर और मादी एक साथ आने के बाद ही वो लोग बच्चे को जन्म देते हैं। ये जब भी 14/11/2021 मीन्स बाल दिन, हम 14 नवंबर ये बाल दिन कहते हैं, उसी बाल दिन में यह करिश्मा को मुलगी झाली। और करिश्मा जो और वीरा उनका जो बछड़ा है वो मादी बछड़ा है। और मादी बछड़े का नाम आदित्य ठाकरे के बातचीत करने के बाद वीरा नाम रखा गया है। उसका नाम है वीरा। और वीरा अपने मम्मी के साथ करिश्मा और अपना पापा शक्ति उनके साथ बहुत ही अच्छी तरह वो खेलती है, अच्छी तरह सेवन करती है और ज़्यादा से ज़्यादा वो करिश्मा के नज़दीक रहना चाहती है। और अभी हम लोगों ने जो हमारे मीडिया है उनको अंदर जाने का या आजू बाजू में भी 2 वजह, एक तो कोविड-19 कोरोना, और वो खुद करिश्मा बहुत ही अग्रेसिव है। और उनको लग गया कि बहुत लोग मेरे बछड़े को कुछ करने आ गए, ऐसा फील करते हो, और वो बच्चे को दुखापत हो सकती है। इसलिए और 2 महीना नज़दीक के जाके फोटोग्राफ्स, नज़दीक के जाके कुछ उसका कैच नहीं कर सकते। एक तो कोविड-19 कोरोना, और वो खुद अलर्ट होती है। ये लोगों ने अभी जो फिल्म आपको दिखाई है और बहुत ही होशियारी से डॉक्टर ने अपने मोबाइल के अंदर रह के उनका मूड देख के, क्योंकि डॉक्टर मित्र हो गए अभी उनके, तो उनका मूड देख के वो जो हमारे संभालने वाले लोग हैं वो उनके फ्रेंड हो गए, तो उनका अच्छा मूड देख के वो निकाला है। लास्ट जब भी हम वीरा का फोटो देखेंगे
तो उसको पता चला कोई तो कैच कर रहे और उन्होंने पोजीशन ली, अलर्ट पोजीशन है उस लास्ट, तभी वो डॉक्टर और जो हमारे वो शांत हो गए। अभी उनका शूट नहीं करना है, इसलिए आपको भी हम शूट करने का आप भी तो ये नहीं दे सकते, लेकिन 1.5-2 महीने के बाद जब ये सब खुलेगा तो आप उनके मूड के हिसाब से बाद में ले सकते हैं और लोगों को बहुत ही उनकी दूर दूर तक उनका जो वीरा की जो लक़ब है, हमारा ऑस्कर की, हमारा ओरियो की, ये सब आप लोगों को आपके माध्यम से दिखा सकते हैं। केक गया चलो। एक नाही तसं नाही, नाव कधी कापलं जात नाही म्हणून आम्ही साईडनी करतो। सगळ्यांना पेढ्याच्या ऐवजी केक मिळणार। लता दीदी के हेल्थ का अपडेट जरा आप दे दीजिए। उनके डॉक्टर जो देसाई है उनके साथ बातचीत हुई थी, उन्होंने खुद कहा था कि उनकी फैमिली और उन्होंने थोड़ा मनाही की है, लेकिन उनके कहने के बाद एक पता चल रहा है कि धीरे धीरे उनकी तबीयत सुधार हो रही है। किसी को भी अंदर जाना अनुमति नहीं है, हॉस्पिटल में भी आके इंक्वायरी करना मना किया है। तो हम हमारे टीम जो हेल्थ की टीम है, जो हमारे एमओएच है डी वार्ड के, जाके उनके साथ बातचीत करके मुझे पता दे रहे। लेकिन हम भी प्रार्थना लता दीदी के लिए कर रहे कि वो जल्द से जल्द अच्छी होके लता दीदी घर में आए। एक सवाल और था, जिस तरह से नाना पटोले का एक वीडियो सोशल मीडिया पे वायरल हो रहा है, उसके बाद उन्होंने कहा कि उन्होंने गांव के गुंडे के बारे में से कहा था, हालांकि बीजेपी इस पे आक्रामक है। तो ऐसी जो शब्दावली का इस्तेमाल किया गया था, इसको आप क्या मानते हैं? नहीं, मैंने वो वीडियो देखा भी नहीं और मुझे पता भी नहीं है, लेकिन मुझे लगता है जो हमारा हाई कोर्ट का एक निर्णय आया है कि हर एक पॉलिटिशियन या सामाजिक क्षेत्र में काम करने वाले लोगों ने बहुत ही हर एक दूसरे का रिस्पेक्ट करके बात करो। इसलिए आपने देखा होगा आशीष शेलार और मेरे बारे में जो कहा था उसके बारे में कोर्ट ने आउट ऑफ बाहर जाके आप बातचीत करो। इसका मतलब है कोर्ट भी चाहते हैं कि हर एक पॉलिटिशियन ने, हर एक सामाजिक क्षेत्र में काम करने वाले लोगों ने एक दूसरे की इज्जत करना चाहिए, एक दूसरे को अच्छी तरह सम्मानित करके आपका जो विरोध है वो विरोध आप कहो, कहना ही चाहिए। लोकशाही का देश है तो हर एक को ये अधिकार है, लेकिन किसी का अपमानित शब्द का वापर नहीं होना चाहिए। ये अपना संविधान, ये अपना कायदे का कोर्ट है, वो चाहता है। तो उससे हम भी एक अच्छा आईना खुद का खुद देखेंगे और तय करेंगे कि मैं खुद दूसरे का रिस्पेक्ट करेगी, दूसरा भी मेरा रिस्पेक्ट करना ही चाहिए। क्योंकि पॉलिटिक्स में विरोध हो सकता है लेकिन वैर नहीं हो सकता है, उसमें अभी वैर ज़्यादा दिखता है, विरोध कम दिखता है। बीएमसी की अगर बात की जाए तो वहाँ पे अब जो वार्ड्स हैं वो इंक्रीज होने वाले हैं। ये बताया गया था कि मंगलवार तक जो बाउंड्रीज हैं उसको डीलिमिट कर दिया जाएगा, उस पर क्या है मैम? नहीं, अभी कल का जो कोर्ट में ये बीजेपी के लोग कोर्ट में गए थे कि 9 वार्ड बढ़ने नहीं चाहिए, लेकिन ना महानगर पालिका ना राज्य सरकार, एक अपना निवडणूक आयोग है, और निवडणूक आयोग तय करता है होना ज़रूरी है कि नहीं होना ज़रूरी है। और निवडणूक आयोग ने तो ऑलरेडी कहा था कि
236 वर्ड होना कुछ प्रॉब्लम नहीं। और कल तो कोर्ट ने भी कहा है कि नका लिया ही नहीं है, तो इसका मतलब है कोर्ट भी चाहता है कि 236 वर्ड होना ज़रूरी है। कांग्रेस के मंत्री अशरफ शेख ने कहा है कि भाईखला जू जो है वो भ्रष्टाचार का अड्डा बन चुका है। देखो, मैंने एक बार नहीं, 2 बार नहीं, 10 बार यही कहेगी, जिनको जिनको लगता है ये भ्रष्टाचार का अड्डा है, तो इतनी सुविधा जितनी मिल रही है, ठीक है, आपको लगता है तो उसको आके बैठ के बात करो और जो हल निकलेगा, गलत हो तो गलत, जिसने किया उसको दंड होगा और उसको सिद्ध करना पड़ता है। जैसे जैसे ही निवडणूक आगे आएगी तो लोगों को गुमराह करने के लिए कुछ भी शब्द यूज़ करते रहेंगे और कहते रहेंगे, तो कहने दो। हमें तो एक ही फोकस है कि लोगों को अच्छी अच्छी जानकारी देना, अच्छी अच्छी बात उनके सेवे में लाना। तो हम हमारा काम कर रहे हैं, जिनको विरोध करने वाले हैं उनको करने दो। प्रशासन उसका पूरी जानकारी लेके, मैं भी प्रशासन को पूछती है और पूछती रहेंगी। हमारे मुख्यमंत्री भी पूछ रहे कि ऐसा है तो लेके आओ सामने, और जिन्होंने किया उसको दंड होगा। लेकिन विपक्षी पार्टी अगर बोले तो समझ में आता है, लेकिन सहयोगी दल ही अगर इस तरीके का आरोप लगा रही है तो फिर नहीं, मुझे भी पता चला, इसलिए मैंने आयुक्त को कहा है कि उसकी तहकीकात पूरी जानकारी ले लो और लोगों के सामने लेके आओ। एक आखिरी सवाल था कि ये कोरोना के जो केसेस कम हो रहे हैं, क्या आपको लगता है कि टेस्टिंग जो कम हो रही है उसकी वजह से आंकड़े कम आ रहे हैं? नहीं, मुझे लगता है टेस्टिंग किधर भी कम नहीं हो रहा है, टेस्टिंग तो हो रही है, लेकिन हमारे मुंबई कर, हमारे महाराष्ट्र की जनता बहुत ही नियमों का पालन भी करते हैं। हर टाइम मैंने कहा है कि 100 लोग लिए तो उसमें 95 लोग अच्छी तरह पालन करते हैं। 5 को जो एक परसेंटेज बन जाता है उसको बहुत से लोग जवाबदार रहते, या जो विरोधी लोग उनको उकसाते उनके इसमें रहते। लेकिन मुझे लगता है जो केसेस कम हो रहे उसमें लोगों की भी मदद हुई है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री हर टाइम कहते हैं कि अपनी जनता जब भी तय करते हैं हर एक संकट का मुकाबला करना, तो हमारा संकट कम हो जाता है। लेकिन इस और भी संकट आते भी है तो हमारी यंत्रणा तो तैयार है। अभी आपने कल देखा होगा कि माहौल और महालक्ष्मी, इधर हमने ऑक्सीजन प्लांट खुद के, एक पहली महानगर पालिका होगी कि हमारे खुद के प्लांट है जो ऑक्सीजन के अभी कभी भी मात्रा कम नहीं होगी। जैसे सेकेंड वेव में दूसरे राज्य में जिधर जिधर बहुत ही बढ़िया राज्य है खुद को कहते हैं, वो राज्य में ऑक्सीजन बिना बच्चे लोग तड़पते मरते हुए हमने देखे सबने। तो अपने महाराष्ट्र में, अपने मुंबई में बिना ऑक्सीजन के, मीन ऑक्सीजन नहीं मिला करके एक भी मृत्यु नहीं हुआ, ये अच्छी बात है। मैम, अगर कोरोना के मामले कम हो गए तो क्या मुंबई में अब जो दिशा निर्देश, जो गाइडलाइन बनाई गई थी, उसको लेकर क्या राहत दी जाएगी? नहीं, और भी थोड़ा वेट करना पड़ेगा, क्योंकि कौन सा भी निर्णय जल्द से जल्द लिया नहीं जाता है, कौन सा भी नियम जल्द से जल्द निकाला भी नहीं जाता है। तज्ञ डॉक्टर की टीम बैठती है, तज्ञ डॉक्टर जो हमारे इंटरनेशनल हो रहे बदल, या हमारे देश में, हमारे महाराष्ट्र में, हमारे मुंबई में, उसकी सबकी जानकारी लेने के बाद ही अपने जो तज्ञ की टीम है, एक्सपर्ट की टीम है, WHO क्या कह रहे, ICMR क्या कर रहे, हमारे एक्सपर्ट क्या, उसके बाद ही मुख्यमंत्री निर्णय लेते हैं। और जब भी एक निर्णय लिया जाता है उतना ज़्यादा से जल्द निकाला नहीं जाता है, क्योंकि उसके परिणाम बाद में बहुत बड़े होते हैं। इसलिए थोड़ा रुक के, थोड़ा शांति से जो निर्णय आएगा वो मुंबई के लोगों के लिए अच्छा आएगा। तो लेटर एक लिखा गया है BMC कमिश्नर को, बाकायदे जो रईस शेख हैं, भिवंडी से MLA हैं, उन्होंने जो पार्क है, सार्वजनिक जगह हैं, उन सभी जगहों को खोलने के लिए लोगों को रियायत देने की मांग किया है। उस पर क्या कहेंगे? नहीं, मैं यही कह रहा है, सब विरोध नहीं, साथी वाले पक्ष के लोग
या विरोधी, सबको लग रहा है, हमको भी लग रहा है कि जल्द से जल्द ये सब खुला होना चाहिए, लेकिन इतनी जल्दी, इतनी जल्द से जल्द निर्णय जैसा लिया नहीं जाता है वैसा वापस नहीं किया जाता। थोड़ा रुक के उसको देख के बाद ही एक्सपर्ट की टीम क्या कहती है उसके बाद ही हम तय कर सकते हैं। ताई असं दिसतंय की टीनेजर्सचा जो रिस्पॉन्स आहे लसीकरणाला तो अद्याप चांगला नाहीये। 31 डिसेंबरला आपण दुसरा डोस देण्याची तयारी करतोय, मात्र अद्याप आपलं टीनेजर्सचं जे पहिल्या डोसचं लक्ष्य आहे ते पूर्ण आपण गाठत नाही। आम्ही आता अगदी वस्ती पातळीवर पण चालू करतोय। प्रत्येक नगरसेवकांच्या म्हणजे आता आपण वॅक्सिनेशन सेंटरमध्ये देत होतो। बरीच मुलं कॉलेज किंवा काही वेगवेगळी त्यांची कारणं असू शकतात, पण आपण आता अगदी आदित्य ठाकरे साहेबांनी कालच त्याची एक मीटिंग स्वतः घेतली आहे आणि त्यांनी आपण लोकल लेवलला जाऊन पण कसं तिथल्या मुलांना देऊ शकतो। मी स्वतः माझ्या वॉर्डमध्ये 26 जानेवारीला आम्ही प्लॅन करतोय की एका वेळेला 500 ते 1000 मुलं जे 15 ते 18 वयोगटातली शिल्लक आहेत त्यांना द्यायचं। घरामध्ये आमचा शिवसैनिक जाऊन नोंदणी करून त्यांना घेऊन येऊन आम्ही तो रिस्पॉन्स जास्तीत जास्त लवकर कसा मुलांचा मिळेल, पालकवर्गाने न घाबरता वॅक्सिनेशनला आपल्या मुलांना त्यांच्या जे काही गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईनमध्ये राहून वॅक्सिनेशन दिलं पाहिजे। जसं आपण टीनेजर्सचं बघतोय तसंच दुसरा डोस जे वयोवृद्धांना आपण देतोय, तिसरा डोस त्याच्याबाबतही निरुत्साह दिसतोय। खरं तर सुरुवातीच्या काळात लसीकरणासाठी उत्साह खूप होता, आता उत्साह मंदावताना दिसतोय। काही जनजागृती करणार नाही? 2 गोष्टी आहेत, जनजागृती तर करणारच आहोत, पण ज्यांचे दुसरे डोस झालेत आणि आपल्याकडे जो ॲप आहे त्यांनी जर आपली सेकंड डोसची तारीख टाकली तर लगेच त्यांना बूस्टर डोसची तारीख मिळते। तर त्या पद्धतीने, कारण प्रत्येकाने ज्या दिवसाला घेतलंय ते बरोबर 9 महिन्यांनी ती तारीख येणार, त्यामुळे हळूहळू का होईना पण रिस्पॉन्स चांगला मिळतोय। कारण जसं आपण पहिला डोस लॉटमध्ये दिला, सेकंड डोस त्या 28 किंवा 84 अशा ह्याच्यामध्ये असलेल्यांना पण दिलं आहे। आता तर बूस्टर डोस ज्यांनी जो पहिला डोस घेतला आहे 2 डोस तोच डोस घ्यायचा आहे, त्याच कंपनीचं घ्यायचं आहे। त्यामुळे आमच्याकडे दोन्हीची तयारी आहे, जसं जसं नागरिक येतील तसं तसं आपण करतोय। काही रुग्णसंख्या खाली येते, 10,000च्या खाली जाते, शाळा सुरू करण्याबाबत आपण निर्णय घेणार का? कारण हा जर डाऊनफॉल सारखा खाली येत राहिला नाही, नक्कीच शाळा चालू करायच्या, नुसत्या शाळाच नव्हे तर सगळंच आपल्याला आता मोकळा श्वास घ्यायचा आहे, पण तो हळुवारपणे। कारण जी एक्सपर्ट टीम असते ते जेव्हा त्यांचं मत नोंदवतात आणि त्यांच्या मतांच्या नुसार मग आघाडी सरकारचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब याच्यावर सर्वांचा विचार विनिमय करून निर्णय लावणं आणि निर्णय काढणं हा पूर्णतः तज्ज्ञांच्या एक्सपर्टच्या विचार विनिमय नंतर घेतला जातो। त्यामुळे हळुवारपणे आपण ही परिस्थिती हाताळतोय, म्हणजे मुख्यमंत्री हाताळतायत। तर मुख्यमंत्र्यांना नक्कीच संवेदनशील असल्यामुळे पटकन कुठली घाईघाई न करता किंवा कुठलाही घाईघाईत निर्णय दिलाय किंवा निर्णय काढायचा आहे तो सगळ्यांच्या एक्सपर्ट टीमच्या माध्यमातूनच होणार। महापालिका तयार आहे शाळा सुरू करण्यास? नाही, आम्हाला जो राज्य सरकार निर्णय देतो त्यानंतर आमच्या आयुक्त आजूबाजूच्या शहरांचं अवलोकन करून लहान मुलांच्या जीवाची खेळण्याचा कोणालाच अधिकार नाही आणि पालकवर्ग धास्तावलेला असतो। त्यामुळे हा जो काही काळ आहे हा आत्ता कमी झाला आहे, परंतु आजही डेल्टा आणि डेल्टा व्हेरियंट ह्याचे रुग्णही जास्त मिळत आहेत। त्यामुळे आपल्याला थोडं काळजीपूर्वक नक्कीच महानगरपालिका विचार करेल। वॉर्ड पुनर्रचनेचा अहवाल आज सादर केला जाणार आहे का निवडणूक आयोगाकडे? कारण प्रतीक्षा आहे, जे नवीन उमेदवार आहेत त्यांना तयारीला सुद्धा वेळ मिळत नाही। मुळामध्ये सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे, कारण काही आमच्यासारखे आहेत त्यांना प्रतीक्षा आहे, नवीनांना प्रतीक्षा नक्कीच आहे, पण ती निवडणूक आयोग, महापालिका आणि राज्य सरकारचा जो डिपार्टमेंट आहे त्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या हे होणार आहे, पण ते आपल्याला लवकरच कळेल।
नक्की त्याचं काय आहे. ताई आणखी एक प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा की मुंबईमध्ये आता निवडणुका येत आहेत. मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न सुद्धा शिवसेना करते आहे. त्या बेसिसवर ते आपण मुंबईत 4 नवे थीम पार्क सुद्धा आणतो आहोत. आदित्य ठाकरेंची संकल्पना आहे. मुळात आदित्य ठाकरे साहेबांचं काम एकंदर पाहिलं तर अतिशय मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं नव्हे, बदलला गेला पण आहे. अनेक चांगले निर्णय होत आहेत आणि जे लोकांचा खऱ्या अर्थाने त्यांच्या डिपार्टमेंट जो आहे पर्यावरण, पर्यटक, राजशिष्टाचार, त्या डिपार्टमेंटला साजेसं काम, ज्यांना मोकळा श्वास, स्वच्छ श्वास, चांगला प्राणवायू हे देण्यासाठी ते जे काय करावं लागतं ते थीम पार्कच्या मोठमोठ्या याच्यामधनं आम्ही करतोय. आपण जर पाहिलं तर कालच आमचा एक राऊंड जेव्हा झाला तर वरी स्मशानभूमी आमच्या रमाबाईंचं स्थान आहे तेही आम्ही छानपैकी डेव्हलप तर करतोच आहे. 7 फेब्रुवारीपर्यंत जर झालं तर कदाचित लोकार्पण पण होईल. आणि आमचं तिथे आजूबाजूला जी वस्ती आहे त्या स्मशानाला सोडून आम्ही मोठ्या पार्कच्या पण हे करतोय, बर्ड पार्क, ज्याच्यामध्ये त्यांची घरटी लावली जातील, ज्याच्यामध्ये त्यांचं खाणं ठेवलं जाईल आणि ज्याच्यामुळे वेगवेगळे पक्षी तिथे येतील आणि स्वतःचा म्हणजे मोठमोठी झाडं आहेत त्यामुळे त्यांना जर नीट घरटी आर्टिफिशियल दिली तर ते तिथे स्वतःचं पिल्लू अंड जन्माला देऊ शकतात. अशा पद्धतीने जे एक आवाजाचा इफेक्ट आपल्या मनावर, शरीरावर, तो पण देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून होतोय. लता दिदींबद्दल त्यांचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी आमची जी टीम आहे महापालिकेची एमओची ती ते बोलतातच आहेत आणि मला वाटतं त्यांच्या फॅमिलीनीच सांगितलं आहे की जास्त हॉस्पिटलमध्ये पण विचारपूस करायला गर्दी करू नका आणि डॉक्टरही त्यांचा रिपोर्ट 1 दिवसानंतर प्रत्येक एमओएचला आणि यांना देत आहेत. मला वाटतं मीडियाना पण मिळतोय आणि कालच मला असं कळलं की थोडीशी सुधारणा त्यांच्यात होते. आम्हीही देवाजवळ प्रार्थना करतो की लवकरात लवकर आमच्या लता दिदी बऱ्या व्हाव्या आणि आपल्या घरी याव्या. शेवटचा प्रश्न, नाना पटोलेंचा कालचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये त्यांनी मोदींविषयी महादीन शिवेदन असे शब्द पण वापरले, त्याबद्दल काय? नाही, मुळात तो व्हिडिओ खरंच मी पाहिलेला नाही आहे आणि मला माहिती नाही आहे. फक्त मी एवढंच सांगेन की ज्या पद्धतीने कोर्टाने आशिष शेलारांच्या केसमध्ये आणि माझ्या केसमध्ये सांगितलं की बाहेर तुम्ही थोडंसं बोलून घ्या, याचा अर्थ संविधान न्यायालयीन बाजू पण आता असं म्हणतंय की कुठल्याही राजकीय पक्षातल्या नेत्यांनी आणि कुठल्याही सामाजिक याच्यातल्या पदाधिकाऱ्यांनी सामंजस्य आणि चांगली तुमचं बोलणं म्हणजे वाक्य असली पाहिजे, एकमेकांचा रिस्पेक्ट करणारी वाक्य असली पाहिजे आणि तुमच्यामध्ये विरोध असू दे पण त्या गोष्टींमध्ये वैर दिसता कामा नये असं मला वाटतं. आता संविधान आणि कोर्टाचं पण मत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपण काळजी घेऊ की एकमेकांचा रिस्पेक्ट राखून आपला विरोध नक्की दर्शवू पण त्याच्यामध्ये वैर असता कामा नये. थँक्यू. सह्याद्रीची उंची म्हणजे